वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मोगलाई डिश आणि त्या डिशचं नाव आहे शाही मुर्ग मुसल्लम. अशा या चविष्ट डिशेसाठी शब्दच अपुरे पडतील अशी याची टेस्ट लागते. मुर्ग मुसल्लम बनवण्यासाठी इथे 1 किलो 700 ग्रॅम इतकी वजनाची बॉयलर कोंबडी घेतलेली आहे व त्याला अशा प्रकारे घरीच कट मारून घेतलेला आहे. कट मारल्यामुळे मसाला आतपर्यंत जातो. या चिकनला टेस्ट छान येते. चिकनचा वास येऊ नये म्हणून आपण आता ही चिकन मोठ्या भांड्यामध्ये ते चिकन बुडेल इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे व इथे मी साधारणपणे 2 लिंबू पिळून घेतलेले आहेत व ते त्या चिकनवर टाकलेले आहे व मीठ चोळून घेतलेलं आहे. असे केल्यामुळे त्याचा मशाळ वास निघून जातो आणि ही 1 तास किंवा अर्धा तास ही अशीच ठेवून द्यायची आहे. चला तर मग मसाला कोणता लागतोय ते पाहूया. इथे मी खसखस, दालचिनी, जिरेपूड, धनापूड आणि खडा मसाला, वेलची, त्याचबरोबर चाट मसालाही घ्यायचा आहे. इथं आपल्याला ड्रायफ्रूट्स पण घ्यायचे आहेत. 20-25 काजू बदाम, आलं लसूण पेस्ट 4 ओळे घ्यायचे आहेत. 20-25 काजू बदामही तेवढेच आणि 10 ग्रॅम 4 ओळे घेतलेले आहे आणि 2.5 चमचे खसखस घेतलेले आहे. 4-5 वेलची आणि जिरे, थोडंसं तीळ, लवंग 4-5, दालचिनीचा 1 तुकडा घ्यायचा आहे आणि हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून याची छान पेस्ट करून घ्यायची आहे. ग्रेव्हीसाठीचा मसाला तयार आहे. 2 ते 3 अंडी उकडत ठेवायची आहेत. या ठिकाणी अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून झालेली आहे. आता ही छान धुवून घ्यायची आहे, नाहीतर ही जास्त खारट होऊ शकते. चिकन मॅरिनेशनसाठी 4 चमचे दही घ्यायचे आहे. 2.5 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. त्याचबरोबर प्रथम चाट मसाला, जिरा मसाला व धनापूड, मिरापूड हे 2-2 चमचे टाकायचे आहे. चाट मसाला 1 चमचा टाकायचा आहे व गरम मसालाही 2 चमचे टाकायचे आहे. मिरची पूड व काश्मीरी मिरची पूड ही टाकायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे व 1 लिंबू पिळून टाकायचा आहे आणि हे छान मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण छान मिक्स करून घेतलेले आहे. चमच्याने मिक्स केल्यानंतर हातानेही करून घ्यायचं आहे. हवा असेल तर केशर व चिकन मसाला थोडा टाकायचा आहे. चिकनला आता हा मसाला ॲप्लाय करायचा आहे. यामध्ये मसाल्यामध्ये जर तुम्हाला आणखी जास्त कलर यावा छान असा वाटत असेल तर तुम्ही केशरी कलर वापरला, फ्रूट कलर वापरला तरी चालेल. अशा प्रकारे हा मसाला छान अगदी पूर्ण चिकनला व्यवस्थित ॲप्लाय करून घ्यायचा आहे. त्यामुळे मसाला आतपर्यंत जातो. कमीत कमी हे चिकन 2 तास मॅरिनेट करत ठेवायचं आहे. जर का वेळ असेल तर ओव्हरनाईट केले तरी चालेल. आता हे चिकन मॅरिनेट करत ठेवायचे आहे. आता इकडे 3 अंडी उकडून घेतलेली आहेत. त्याच्यात आपल्याला अर्धा चमचा हळद, मिरची पूड व मीठ, थोडंसं तेल टाकून मॅरिनेट करून घ्यायचं आहे. अगदी 5 मिनिटातच ते छानपैकी तेलामध्ये टाकून तळून घ्यायचे आहे. हे आपण स्टफिंगसाठीचा मसाला करून घेणार आहोत.
हे मी 3 अंडी छान फ्राय करून घेतलेले आहेत. खूप छान लागतात ही अंडी अशा पद्धतीने जर तुम्ही केलीत तर. आता आपल्याला थोडासा त्या चिकनमधीलच पीस काढून अगदी 50 ग्रॅम इतका खिमा करायचा आहे त्या चिकनचा व तो स्टफिंगसाठी वापरायचा आहे. त्याच्यासाठी कमीत कमी 2 छोटे कांदे बारीक करून, थोडंसं जिरं आणि 1 टोमॅटो छानपैकी परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरापूड, 1 चमचा धनापूड, 1 चमचा गरम मसाला, थोडासा चाट मसाला असे आवडत असेल तर, आणि 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायचे आहे व छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. चवीनुसार मिरची पूड किंवा चटणी टाकून, अर्धा चमचा हळद टाकून व खिमा केलेला यामध्ये छान परतून घ्यायचा आहे व फ्राय केलेली अंडी यामध्ये टाकून छान हा मसाला अगदी तेल सुटेपर्यंत छानपैकी शिजवून घ्यायचा आहे. चिकनचा खिमा केल्यामुळे अगदी थोड्या वेळातच हे चिकन छान गळू लागते व एकसारखे शिजून निघते. आता कोथिंबीर टाकून गॅस बंद करून साईडला ठेवायचे आहे. 2 तास मॅरिनेट करून झालेले आहे. आता जो आपण मसाला बनवलेला आहे, जो स्टफिंगसाठीचा अंडी व खिम्याचा, तो आता यामध्ये भरायचा आहे. यामध्ये अगदी व्यवस्थित 2 अंडेच बसतात. 3रे अंडे नाही बसले तरी चालेल. बाकीचा सगळा मसाला आतमध्ये स्टफ करायचा आहे. स्टफ करून झाल्यानंतर जे कोंबडीचे पाय आहेत ते छान दोऱ्यांनी बांधून घ्यायचे आहेत. असे केल्यामुळे ही अगदी व्यवस्थित फ्राय केली जाते. चिकनचे 2 पाय छानपैकी बांधून घेतलेले आहेत. जो मॅरिनेशन करून उरलेलं बॅटर आहे ते टाकून द्यायचं नाही, त्याचा उपयोग ग्रेव्हीमध्ये करायचा आहे. आता हे छानपैकी बांधून घ्यायचं आहे. मुसल्लम म्हणजे पूर्ण आहे तशी कोंबडी फ्राय करून घेणे. आता ही आपण मोठ्या पातेल्यामध्ये तेल टाकून छान फ्राय करून घेणार आहोत. अगदी व्यवस्थित ही पातेल्यामध्ये फ्राय करायला ठेवायची आहे. पूर्ण भाग फ्राय करून घ्यायचा आहे. पहा काय भारी दिसत आहे ना. हॉटेलपेक्षाही ह्या पद्धतीने जर रेसिपी घरी बनवली तर हॉटेलमध्ये तुम्ही कधीच जाणार नाही, अशी ही छान रेसिपी आहे. याची टेस्ट अतिशय सुंदर आहे. घरी नक्की करून पहा ही रेसिपी या पद्धतीने. अशी बसवून ही छान फ्राय करून घ्यायचं आहे. ही चिकन फ्राय करत असताना थोडंसं पाणी रिलीज करताना दिसत आहे. हे रिलीज झालेले पाणी ह्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते. ते थोडंसं अंगचं पाणी सोडल्यामुळं चिकनला त्याची स्वतःची अशी चव निर्माण होते व मसाला वासही येत नाही. मंद आचेवर हे चिकन झाकून शिजवून घ्यायचं आहे. एकीकडे चिकन छान शिजत आहे, त्याचबरोबर आपण ज्या कढईमध्ये स्टफिंगचा मसाला करून घेतलेला आहे त्याच कढईमध्ये आता ग्रेव्ही करून घेणार आहोत. 2 ते 3 चमचे तेल टाकून थोडंसं जिरं टाकायचं आहे 1 चमचा व 1 कांदा चिरलेला टाकायचा आहे. कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे. अगदी लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे व आता यामध्ये 1 ते 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. त्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतायचा आहे व त्यानंतर 1 चमचा धनापूड, 1 चमचा जिरापूड, 1 चमचा गरम मसाला टाकून परत छान फ्राय करून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे व चवीनुसार मिरची पूड किंवा चटणी टाकायची आहे. छान तेल सुटलेले आहे. आता यामध्ये 2 टोमॅटो प्युरी टाकायची आहे.
2 टोमॅटोची प्युरी करून यामध्ये टाकलेली आहे. तीही छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे. छान तेल सुटलेले आहे. आता यामध्ये 1 वाटीला थोडं कमी दही टाकायचं आहे व तेही छान शिजवून घ्यायचं आहे. पहा, छान मिक्स झालेले आहे दही. करून घेतलेला ड्रायफ्रूटचा मसाला यामध्ये टाकायचा आहे. तोही छान परतून घ्यायचा आहे. जे मॅरिनेशनचे पाणी राहिलेले आहे ते यावेळी टाकून घ्यायचे आहे. तेही छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. पहा, किती छान दिसत आहे ना ग्रेव्ही. अगदी हॉटेलसारखी दिसत आहे. ग्रेव्हीमुळे चिकनला आणखीन जास्त चव येणार आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे. मध्ये चेक करायचं आहे चिकन शिजलेलं आहे का अगदी व्यवस्थित. आता ही ग्रेव्ही आपली तयार होत आहे. त्याचबरोबर केशर पाणी ही टाकायचं आहे. मी आधीच हे केशरच्या काड्या पाण्यामध्ये भिजत टाकलेल्या होत्या व ते पाणी मी टाकलेले आहे. आपल्याला जर कलरफुल हवे असेल तर आपल्याला थोडासा कलरही टाकावा वाटला तर टाकू शकता. चवीनुसार मीठ टाकायचे आहे. पहा, छान झालेली आहे ग्रेव्ही. आता यामध्ये कलर येण्यासाठी मी काश्मीरी मिरची पूड 1 चमचा टाकलेला आहे. त्याचबरोबर गरम मसाला टाकायचा आहे थोडासा. आता हे चिकन छान शिजलेले आहे. यामध्ये आता ही ग्रेव्ही ओतायची आहे. चिकनच्या पातेल्यामध्येच ही ग्रेव्ही ओतून घ्यायची आहे. त्याचा पाठीचा भाग वर केलेला आहे तो सरळ करून छानपैकी ही ग्रेव्ही वरून ओतून घ्यायची आहे. ग्रेव्ही टाकल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी, अर्धा कप पाणी टाकून ही चिकन छानपैकी मसाला मिक्स होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तशी चिकन आपले छान गळलेले आहे, पण मसाला आतपर्यंत जाण्यासाठी 1 वाफ तर काढणे गरजेचे आहे. पहा, हा आपला मसाला आतपर्यंत गेलेला आहे. वरूनही किती छान दिसत आहे. अगदी दोन्ही बाजूनी छान मसाला लागेल असे हलवून घ्यायचे आहे. आता हा आपला चिकनचा प्रकार तयार झालेला आहे. दोन्ही बाजूनी छान ग्रेव्ही लागलेली आहे. पहा, मी आता गॅस बंद केलेला आहे आणि जी खाली ग्रेव्ही आहे ती त्याच्यावर ओतून आणखीन जास्त मसालेदार होण्यासाठी हे करणे गरजेचे आहे. गॅस बंद करण्याआधी थोडीशी कसुरी मेथी व गरम मसाला टाकला व कोथिंबीर टाकली तर आणखीनही जास्त छान टेस्ट येते. हा आपला मुर्ग मुसल्लम, शाही मुर्ग मुसल्लम तयार आहे. याबरोबर आपण रोटी खाऊ शकतो, चपाती आणि बिर्याणीबरोबर तर ही खूप छान लागते. फ्रेंड्स, घरी नक्की करून पहा आणि केल्यानंतर कमेंट नक्की करा. आवडली तर लाईक करा. जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. चिकनची चव तर फारच छान आहे. त्याचबरोबर जे आपण अंडी स्टफ केलेली आहेत ना ते तर अतिशय उत्तम लागतात. नक्की करून पहा. ही खूपच मस्त रेसिपी झालेली आहे. आमच्या घरच्यांना तर खूप आवडली. अगदी हॉटेलपेक्षाही भारी चव आहे याची. जराही वेळ न घालवता नक्की करून पहा ही घरी. अगदी आतपर्यंत हा मसाला गेलेला आहे. अगदी खूप जवळून तुम्हाला पाहता येईल. जो आपण दोरा बांधलेला आहे तोही काढून टाकायचा आहे. अतिशय छान डेकोरेटिव्ह, डोळ्याला छान दिसत आहे. त्याचबरोबर चवही खूप छान आलेली आहे.
शाही मुर्ग मुसल्लम या पद्धतीने या क्वांटिटीने केली तर 10 लोकांना आरामात पुरते. तर फ्रेंड्स, कशी वाटली ही मुर्ग मुसल्लम रेसिपी? जर आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.